कोसळली, त्यामुळं मी तुमच्यासमोर आज उभा आहे. एकतर गणिताचा तास आणि त्यात भिंत कोसळली. त्यामुळं आम्ही गणिताच्या शिक्षकांनाच सांगितलं, तुम्ही खूप जोरजोरात शिकवत होते, त्याचाही परिणाम झाला असेल. परंतु जुन्या काळी इमारती अशा होत्या, आज तुम्ही सगळे सुसज्ज इमारतीमध्ये जाणार आहात. आम्ही असेच बसायचो कर्मवीर जयंतीला, त्याच्याशिवाय त्याच्या पलीकडं आमच्या शाळेत दुसरा कार्यक्रम होत नसायचा. फक्त त्यावेळेस कर्मवीरांनी आखून दिलेला वेश वेगळा असायचा, गणवेश. आम्हाला खाकी अर्ध्या विजारी असायच्या आणि पांढरे शर्ट असायचे आणि मुलींना निळे फ्रॉक असायचे. डोक्यामध्ये टोप्या असायच्या प्रत्येकाच्या. टोपी घातली नाही तर सर मारायचे. आता तुम्हाला टोप्या नाही, कारण तुम्हीच दुसऱ्याला टोप्या घालता, त्यामुळं तुम्हाला टोप्याची गरज नाही. आता तुम्ही छान असे सुंदर वेशात आहात, फुल पॅन्ट तुम्हाला आहे. त्यात आमचे सर सांगायचे शर्टिंग करा. पट्टा म्हणजे बेल्ट नावाचा विषयच माहीत नव्हता. आमच्या घरची परिस्थिती तशी नव्हती आणि सर तर म्हणायचे शर्टिंग करा, तुम्ही छान दिसता. आता आम्हाला माहीत होतं शर्टिंग केल्यावर काय अडचणी असतात, तरी आम्ही ते करायचो. मग आमचे बेल्ट म्हणजे करदुरावरून घ्यायचा. तो जर ढिला असेल तर त्याला काडी लावून ती काडी पिळायची. असे आमचे पट्टे, करदुऱ्याचे पट्टे त्यावेळेस असायचे. आता तुम्ही सॅक घेऊन शाळेत येता, आमच्या सुफल्या युरियाच्या गोण्या असायच्या, दप्तरं. आम्ही त्या खताचे ब्रँड ॲम्बेसेडरच होतो, अशी परिस्थिती होती. विजारीला बहुतेक टी व्हीसारखी ठिगळंसुद्धा असायचे. परंतु हे सगळं सहन व्हायचं कारण सरांनी त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले ज्यावेळेस परीक्षेमध्ये पहिले आले आणि ते कर्मवीरांकडे गेले आणि त्यांना म्हटले की मी तुम्हाला पेढे देऊ शकत नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, त्यावेळेस कर्मवीरांनी सांगितलं की रयत शिक्षण संस्थेची पेढे बनवण्याची व्याख्या वेगळी आहे. रयत शिक्षण संस्थेचे पेढे म्हणजे काय, तर रात्री उरलेल्या भाकरी किंवा चपात्या त्या सकाळी भिजवून कुस्करायच्या, त्यामध्ये कांदा टाकायचा, मिरची टाकायची, त्याचा भुगा करायचा, तव्यावर परतायचा आणि तो प्रत्येकाला थोडा थोडा द्यायचा. हेच रयत शिक्षण संस्थेचे पेढे. कारण आपली शाळा ही गरिबांची शाळा आहे. कर्मवीरांना किती आपल्या गरीब मुलांविषयी प्रेम होतं की हे नाराज व्हायला नको म्हणून पेढेसुद्धा यांना विकतचे आणायला नकोत. म्हणून आम्ही नेहमी पाहायचो की आमच्यामध्ये ज्या कला आहेत, आमच्यामध्ये जे गुण आहेत, हे शाळा नसते तर वर आलेच नसते. मी तर भाषण शिकलोच नसतो. गंमत अशी व्हायची त्या काळी की कर्मवीरांची जयंती असायची, मंडपही नसायचा, शाळांकडे पैसे नसायचे. आम्ही आपल्या असे उघड्या ग्राउंडवर बसलेलो असायचो. ह्या चटाया आता तुम्हाला आहेत, आम्हाला चटाई नसायच्या. त्यामुळे आम्ही खडे वगैरे खेळायचो, माती खेळायचो. आणि आमच्याकडं प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष कोण, जो शाळेला सगळ्यात जास्त देणगी देईल तो. आणि प्रत्येकाचे सत्कार व्हायचे. कधी कधी येणारा पाहुणा तास तास दीड तास बोलायचा आणि दुपार व्हायची, ऊन चटकतं, अंगाच्या धारा गाळायच्या, काही कळत नसायचं. हे लक्षात घेऊन आम्ही मागे बसायचो, कारण मागची जागा जरा सोयीची असते, पुढची जरा अडचणीची असते. बोलणाऱ्यांना अचानक जर आपल्याकडे पाहिलं तर पुढचे अशी मान हलवतात, वा वा छान चाललंय. पण त्यांना काही कळत नसतं. ते गेल्यावर सरांना विचारतात ते नेमकं काय बोलले. सर सांगतात मला समजलं असतं तर तुला सांगितलं असतं. मग त्यांना काय पुन्हा तुम्ही आणू नका. सर सांगतात सांगायची गरजच नाही, त्यांना इकडं फिरकूसुद्धा देणार नाही. म्हणून आम्ही शक्यतो मागे बसायचो. मागची जागा सोयीची असते. वक्ता बोलता बोलता हळूच करंगळी वर करून मागच्या मागं साटकायचं, पुन्हा यायचंच नाही, अशी गंमत असायची. आणि कोणी पाहुणे आले की आमच्या सरांनी एक विद्यार्थी तयार केलेला होता. आता तुम्ही खूप मुलामुलींनी भाषणं केलेली आहेत, आम्हाला ऐकायला मिळाले नाही, पण आमच्यात एकच विद्यार्थी तयार केलेला असायचा सरांनी आणि त्याचं पाठ केलेलं वाक्य होतं. तो इथं आल्याबरोबर म्हणायचा, आलेले पाहुणे खूप थोर आहेत, की पाहुणे असे नीटनेटके बसायचे. त्यांना लगेच वाटायचं मी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक असं कोणतरी आहे. आणि ते कोणी पाहुणे आले तरी म्हणायचे. एकदा गंमत अशी झाली, आमच्या गावात नवीन सरपंचाची निवड झाली. आता त्या काळचे सरपंच म्हणजे जाड जाड वाहना, धोतर, नेहरू फेटा आणि अशा मोठमोठ्याल्या मिशा, अशा पिळदार मिशान ते सरपंच, असे रुबाबदार सरपंच होते त्या काळात. त्यामुळं सदस्यसुद्धा फुटत नव्हते. आता जरा अडचण आल्यामुळं सदस्य फुटायला लागले आणि मग ते सरपंच असे बसलेले आणि मुख्याध्यापक म्हटले की आता आपण यांचा सत्कार करू. आणि मग त्या पोराला बोलवलं, इथं ये आणि बोल बाबा. आता ते पोरगं वर आलं का आम्हाला फार राग यायचा. आमच्याच वर्गातलं होतं ते. पण आम्हाला वाटायचं यालाच कायम वर कसं बोलवतात, हाच कसं भाषण करतो, पाहुणे यालाच छान कसं म्हणतात, मग याचं भाषण पडलं पाहिजे, हा बोललेलं विसरलं पाहिजे. मग तो वर गेला की आम्ही काय करायचो, असे हात वर करायचं, कोणी जांभई द्यायचं, म्हणजे त्याचं अवधान आम्ही विचलित करायचो. तो कसं भाषण विसरेल याची काळजी आम्ही घ्यायचो.
मग त्या दिवशी ते वर गेलं, ते लागलं बोलायला, त्याचं लक्ष आमच्याकडेच असायचं, हे काहीतरी आता करणार आहे. मग आमच्यातलं एक जण उठला, एकानं नाक खाजवलं, एकानं जांभई दिले, आणि ते बिचारं विसरलं बुवा भाषण. आणि ते म्हटलं की आलेले पाहुणे खूप थोर आहेत. आणि ते थोर थोर नुसतं थोर थोरच म्हणायला लागलं. थोड्या वेळानं त्या थोचं आपोआप चो झालं. तुम्हाला सांगतो, ते मुख्याध्यापक त्याला मागे ओढायचे आणि तो पुन्हा पुन्हा येऊन थोचं चो म्हणायचा. मुख्याध्यापक पुन्हा 8-10 दिवस काही शाळेत आले नाही. काय झालं आम्हाला माहीत नाही, पण काहीतरी गंमत झाली असावी. मग सरांनी शोध लावला की याचं भाषण कोणी पाडलं. त्यानं सांगितलं ते 4-5 जण होते, त्यात माझा नंबर होता. सर म्हटले, दुसऱ्याला हसता इथे येऊन भाषण करून पहा. म्हटलं सर तेवढं सोडून मला काही सांगा, खो खो सांगा, कबड्डी सांगा, लोणपाट्या, झाडावर सूर पारंब्या. आम्ही फार वेगवेगळे खेळ खेळायचो. आता तुम्ही खेळता की नाही मला माहीत नाही. तुम्ही आता क्रिकेट खेळता, 200 धावा काढता, पण मोबाईलवर बसल्या पडल्या जागी काढता नाही का. त्यावेळेस आम्ही खरं खरं क्रिकेट खेळायचो, मैदानी खेळ खेळायचो, आपटायचो, धोपटायचो, लागायचं. त्यातूनच आम्ही चांगले होत गेलो. म्हटलं सर बाकी काही सांगा, भाषण नको. ते म्हटले दुसऱ्याला हसायला जमतं का? आपल्याकडे उद्या एक पाहुणे येणार आहेत, तू इथं यायचं आणि एकच वाक्य बोलायचं, आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. असा गुच्छ तिथं होता. तुम्हाला सांगतो, मी रात्रभर ते वाक्य पाठ करत होतो. म्हटलं आता आपण वर जाणार, चुकलो की मुलं हसणार, असं जायचं, बाणेदारपणे वाक्य बोलायचं, मुलं हसले नाही पाहिजे आणि मुलांना दाखवून द्यायचं अरे मला सुद्धा भाषण करता येतं. मग दुसऱ्या दिवशी मी आपलं सगळे मुलं बसले, मी तिथं गेलो. आता येऊस तर परिस्थिती बरी होती, पण आल्यावर समोर पाहिलं ना एकदम बोबडी वळली, घाबरलो मी. कारण कुणी मुलं हसायला लागले, कुणी नाक खाजवायला लागले. मग अशा वेळेस नवीन जो भाषण करतो त्याच्यासाठी हे आधाराला ठेवलेलं असतं, हे समोरच. याला डायस म्हणतात. हां, हे म्हणजे आर्थिंग आहे, आर्थिंग. नवीन जो भाषण करतो ना तो याला असं घट्ट पकडतो. हे नसलं की तो माईक पकडतो, 3-4 वेळेस फू फू करतो माईकमध्ये. काहीच पकडायला नसलं की मागं टेबल पकडायला जातो. म्हणजे नवीन भाषण करणाऱ्याची फार मजा येतं. मी ते असं घट्ट पकडलं आणि ते वाक्य बाणेदारपणे बोललो. पण पहिलं भाषण कोणाचं बरोबर येत नाही. मी असं म्हटलं, आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. पाहुणे म्हटले, पुष्प मला दे, पुच्छ तुलाच राहू दे. तेव्हापासून जी भाषणाची शेपटी चिकटली ती जशीची तशीच आहे. म्हणून मला नेहमी वाटतं की मी जर कर्मवीरांनी शाळा काढल्या नसत्या तर मला भाषण सुद्धा आलं नसतं, मी तुमच्यासमोर उभा राहिलो नसतो. कर्मवीरांचे आपल्यावर इतके उपकार आहे. कुणी आपल्याला माठं समजू नका, कर्मवीर कोणालाच माठं म्हणत नव्हते. प्रत्येकाच्या अंगात काहीतरी बुद्धी आहे. आमच्या चित्रकलेच्या तासांनी सरांनी एकदा सांगितलं, तुम्ही एक चित्र काढा. आम्ही आपलं कसं बसं चित्र काढलं. एकानं फक्त डोंगर काढून सरांना दाखवला. सर म्हटले रेल्वे कुठे आहे? तो म्हटला बोगद्यात गेली. सरांनी त्याला 0 मार्क दिला. तो म्हटला सर असं काय करता, मला 0 मार्क, मला जरा थोडे तरी मार्क द्या. सर म्हटले रेल्वे बोगद्यातून बाहेर आल्यावर तुला मार्क देईन, आता तसे देणार नाही. मग अशा गमती त्या ठिकाणी आमच्या व्हायच्या. आणि आमचे चित्रकलेचे सर, मला आठवतं विश्वासे सर त्यांचं नाव होतं, ते कर्मवीरांचं चित्र खूप छान काढायचे. असे वडाच्या पारंब्या काढायचे, नंतर अशी छान अशी दाढी काढायची. आम्हाला आधी कळत नव्हतं हे कुणाचं चित्र काढताय, पण हळूहळू ते तेजपुंज चेहरा. नंतर डोक्यावर तर काय कर्मवीर काही घालत नव्हते, खाली अशी छान अशी छातीपर्यंत अशी पांढरी शुभ्र दाढी वगैरे, असं छान चित्र. एका बाजूला वडाच्या पारंब्या आणि मध्ये असं नाव होतं न्यू इंग्लिश स्कूल, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल. आम्हाला खूप अभिमान वाटायचा त्या गोष्टीचा. मग ते चित्रकलेचे सर मात्र वर्गात आल्यावर आम्ही खूप घाबरायचो, कारण ते आम्हाला काही चित्र काढायला सांगायचे. त्यांनी जर सांगितलं ना माणूस काढा, आम्ही घाबरायचो. आता माणूस कसा काढायचा? मग दोघे तिघे एकत्र यायचे, अरे माणूस कसा काढायचा? मग एक जण म्हणायचा माणसाचं पोट कसं असतं, एखादी अशी पेटी आपण दाखवू. मग त्याचं मुंडकं कसं असतं, एखादा माठ ठेवल्यासारखा दाखवू. काहींचे डोके माठासारखेच असतात म्हणून आम्ही ते माठ दाखवायचो. डोळे असे बटाट्यासारखे, केस असे उभे असे गावासारखे आम्ही काढायचो. आणि खाली हात पाय असे सरळ, म्हणजे रोबोट. त्या काळी रोबोटचा शोधही लागलेला नव्हता. मला शंका आहे आमच्या वह्या पाहूनच रोबोटचा शोध लागला असावा. असे ते रोबोट आम्ही काढायचो, सरांना दाखवायचो. मग सर आम्हाला सुधारणा सांगायचे, बाबा असं नको, असं असं काढा, असं ते छान सांगायचे. एके दिवशी काय झालं समजलं नाही, संतापलेले होते बहुतेक, घरी काहीतरी झालं असावं. म्हणजे हे होतं बरं का असं, सर जर तुमच्यावर संतापले की समजायचं घरी काहीतरी झालं. आता म्हणजे घरचा राग ते काय पोरांवर काढतील याचा भरोसा नाही. म्हणून त्यांचा चेहरा पाहून तुम्ही आपला गुपचूप अभ्यास करायचा, नाही तर घरचा राग तुमच्यावर निघणार, तुम्हीच धोपाटे खाणार. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं, पोराव आपल्या गावाचं चित्र काढा म्हणे. त्यांना असं थोडंसं निवांत शांत बसायचं होतं. अवघड चित्र आम्हाला सांगितलं, गावाचं चित्र काढा, सकाळची वेळ झालेली आहे, स्त्रियांनी चुली पेटवल्यात,
गुराखी घेऊन चाललाय नाही का, आणि त्या पारावर असे शेतकरी बसलेले आहेत, सगळे गुरं पुढं चाललेत, गुराखी मागे, असं सगळं चित्र काढा. आता आम्हाला नीट माणूस काढता येत नव्हता, हे चित्र कसं काढायचं, पण आम्ही आपलं कसं बसं काढलं भाऊ. मी सरांना दाखवलं, सर माझं चित्र, म्हणे छान आहे. फक्त हे शेतकरी असे पारावर बसलेले दिसत नाहीत, तरंगलेले दिसत आहेत म्हणे. शेतकरी जरा खाली घे म्हणे थोडेसे. म्हटलं नाही सर, पारच वर घेतो, ते सोपं आहे. म्हटले मग तो फार उंच झाला की पळत येऊन उडी मारून बसावं लागेल. शेतकरी जरा खाली घे. गुरं वळणारे गुराखी दाखवले, कोण कुणाला वळते तेच कळत नव्हतं. म्हणजे गुराखी पुढे, गुरं मागं. ते म्हटले याला असं मागे घे, गुरांच्या मागे घे याला. नंतर स्त्रिया दाखवल्या, डोक्यावर पदर घेऊन पाट्यावर तरंगत चालल्यात, स्त्रिया खालून चालल्या. ते म्हटले पाट्या यांच्या डोक्यावर टेकव. फार गंमत. आणि ठीक आहे म्हणे बस. आमच्या वर्गात सगळ्यांनी चित्र दाखवलं, एकच मुलगा शांत बसलेला होता. सर त्याला म्हटले इकडे, तू दाखवलं का. तो असा घाबरत आला, त्याने सरांना चित्र दाखवलं आणि सरांनी सगळा राग त्याच्यावर काढला. असा धाप 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 कान पिळला. त्यावेळेस काय सगळं जमायचं. आणि त्यावेळेस वडिलांना समजलं तर वडील येऊन सांगायचे याला अजून मारा. आता वडीलच बांबू घेऊन येतात आणि त्यांना वाटतं माझा सोन्याचा तुकडा. कशात सोन्याचा, हे खापराचंच असतं, पण ते आपलं प्रत्येक बापाला वाटतं माझा सोन्याचा तुकडा आहे. सर तुम्ही याला का मारलं. नाही मारत तर बाबा होऊ दे काही पण याच नाही. सर हे हितासाठीच मारतात ना. म्हणून त्यांनी त्या मुलाला असं धोपाट्या टाकल्या आणि म्हटले हे तुझं चित्र आहे का. आम्हाला इतका आनंद झाला. आपल्याला होतो का नाही आनंद. वर्गातल्या एखाद्याला धपाटे पडले की आपण वा 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 वा. मग लगेच मुलं म्हटले सर आम्हाला दाखवा त्याचं चित्र, आम्हाला दाखवा. सरांनी ती चित्रकलेची वही अशी दाखवली आणि सगळे हसायला लागले. ती चित्रकलेची वही, त्याच्यावर ते कोरं पान, त्याच्यावर त्यानं रंगपेटीतला सगळा हिरवा रंग असा गोळसून दिलेला होता. सगळं पान असं हिरवं गार. मग सर त्याला म्हटले काय. तो म्हटला गाव आहे. सर म्हटले कुठे आहे तुझं गाव. तो म्हटला सर काय. गावाभोवती दाट झाडी आहे आणि या झाडी मागे गाव आहे. आता तुम्हाला झाडीच दिसणार ना, गावाच्या मागे आहे. मग सर म्हटले पान उलटून पाहू का, गावाच्या मागे आहे का काय. याच्या मागं गाव आहे, ओळखायचं कसं. आणि मग सर म्हटले, सर तो मुलगा म्हटला सर त्या हिरव्या रंगावर त्या काळ्या काळ्या रेषा दाखवल्यात ना, याचा अर्थ सकाळची वेळ झाली, स्त्रियांनी चुली पेटवले, धूर निघतोय, म्हणजे झाडामागे गाव आहे. तुम्हाला सांगतो आम्हाला वाटलं सर त्याला अजून मारतील, पण आश्चर्य असं सर हसायला लागले. त्याला जवळ घेतलं, त्याला शाबासकी दिली आणि त्याला 10 पैकी 10 मार्क्स दिले. आम्हाला समजलंच नाही हे कसलं गाव आहे. पण सर म्हटले मुलांनो चित्रकला अशीच असते, जसं सांगितलं तसं काढायचं नसतं, त्यातून काहीतरी संकेत काढायचे असतात. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तो मुलगा पुढं जाऊन खूप मोठा चित्रकार झाला. कारण चित्र म्हणजे सांगितलं तसं नसतं, त्या चित्रामध्ये काहीतरी वेगळं पण असतं. म्हणून अशी आपल्या प्रत्येकामध्ये ती बुद्धिमत्ता आहे आणि ही शाळेत आल्यानं वाढते. अनेक गमती तुम्हाला सांगतो. आम्हाला एकदा सरांनी सांगितलं निबंध लिहा, आमची सहल. आता आमची सहलच गेलेली नव्हती. तुमची गेली की नाही. तुमची जाते की सहल. नाही जात. नेतील सर, नेतील आता नाही का. आता दुष्काळ होता, आता पाऊस पडला, नेतील सर. पण आमची त्यावेळेस सहलच जात नव्हती, कारण त्यावेळेस पैसेच नसायचे. आणि एका शाळेमध्ये 5-5 भावंड शिकायला सहल निघाली तर वडिलांनी 5 जणांचे पैसे भरणं म्हणजे अवघड असायचं नाही. मग वडील घरीच काय सांगायचे, तुला कुठं जायचं हे बघ नकाशावर बघ बाबा. तुला इथं प्रतापगडावर जायचं का, हे बघ हा प्रतापगड नकाशात किती अवघड आहे चढायला, जाऊ नको, अशी भीती घालायची. मग आम्ही गप्प बसायचो. आमची सहलच गेलेली नव्हती आणि सर म्हटलेल्या आमची सहल. एकानं उभं राहून विचारलं, सर आपली सहल गेलेली नाही, काय लिहायचं. सर म्हटलं तुला एवढं कळत नाही, आपल्या गावात जे नाही ते लिहायचं. तो म्हटलं आपल्या गावात दारूचं दुकान नाही, ते लिहायचं का. सर म्हटले मूर्ख मुला, वाईट काही लिहायचं नसतं निबंधात, चांगलं चांगलं लिहायचं. मग आम्ही आपली सुरुवात केली. आमची सहल समुद्रकाठी गेली. समुद्र खूप मोठा असतो, विशाल असतो, समुद्राचं पाणी निळं असतं, त्यात खूप पाणी असतं. तेच 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 आपलं पान भरवलं. कुणाला 3 मार्क्स, कुणाला 4 मार्क्स, असे आम्हाला मार्क्स पडले. एक मुलगा शांतपणे बसलेला, त्यानं सगळ्यात शेवटी निबंध दाखवला. सर हसायला लागले, म्हणे पहा याची सहल. एकाच ओळीत त्यानं निबंध लिहिलेला होता. वर असं लिहिलेलं होतं आमची सहल, खाली एकाच ओळीत सहल निघाली आणि गाडी पंक्चर झाली. तो म्हटला सर गाडी पुढे गेलीच नाही, काय लिहायचं. इतक्या मजा त्या शाळेमध्ये यायच्या. आणि अशा शाळेमध्ये हसत खेळत शिकून 10वी पर्यंत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकून ज्या अण्णांनी आज आपल्या ग्रामीण भागातील मुलामुलींवर हे उपकार केलेले आहेत, आज अण्णांमुळं आपलं भविष्य घडलेलं आहे. याच अण्णांच्या जयंतीनिमित्त आपण आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हजर आहोत, याचा मला खूप आनंद होत आहे. म्हणून आपल्या गावातील सर्वांनी आता काय मराठी शाळेला बोर घेतला, 30,000 रुपये कडू साहेबांनी दिले, 25,000 रुपये सोसायटीनं दिले. इतके दानशूर लोक. आणि कर्मवीर अण्णा हेच म्हणायचे की तुम्ही लोकांकडून पैसे गोळा करून
संस्थेच्या इमारती बांधा. लोकांकडून पैसे घेतले की ही रयत शिक्षण संस्था लोकांच्या मनात राहील, ही संस्था मनात राहील. लहानपणापासून अन्न खूप आडदांड होते. तुम्हाला गंमत सांगतो, ते 6वीला पासच होत नव्हते कर्मवीरांना. त्यांचं लक्ष नेहमीच चांगलं काम करण्याकडे असायचं. मग 6वीला 1-2दा नापास झाले की शाहू महाराजांनी त्या गुरुजींना बोलून घेतलं. कुलकर्णी गुरुजी होते आणि त्या गुरुजींना म्हटले, हे पोरग चांगलं आहे, याला पास करून टाका. तो गुरुजी हट्टी होते. गुरुजी म्हटले, हा 6वीला ज्या बेंचवर बसतोय तो बेंच मी 7वीच्या वर्गात घालील, पण याला 7वीला घालणार नाही, हा पासच होणार नाही. असं कर्मवीरांचं ते जीवन, ते आयुष्य सांगण्यासारखं त्यांनी खूप आहे. परंतु आज जवळजवळ 750च्या वर संस्था, शाळा, मोठमोठाले महाविद्यालय या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि अण्णा कशा ठिकाणी शाळा काढायचे? ज्या गावाला जायला रस्ता नाही, बिकट वाट आहे, चिखलाचा रस्ता आहे, जिथं कोणी पोहोचू शकत नाही, जिथं ज्ञान पोहोचू शकत नाही, तिथल्या माझ्या मुली शिकल्या पाहिजे, माझे मुलं शिकले पाहिजे. म्हणून आम्ही गोरगरिबाचे, बहुजनाचे, शेतकऱ्याचे, वंचिताचे आणि उपेक्षितांचे मुलं फक्त अण्णांमुळे शिकलो, म्हणून आपल्या सगळ्यांना कर्मवीरांचा अभिमान वाटला पाहिजे. म्हणून त्यावेळेस आम्ही जे विद्यार्थी होतो त्यावेळेसचा विषय फार वेगळा होता. लायब्ररी होती, पुस्तकं वाचायचे. आता तुम्ही किती वाचता आम्हाला माहीत नाही, पण आता तुमच्या हातात मोबाईल आलेले आहेत, मोबाईलचा उपयोग पण आहे, त्याचा गुगल तुम्ही वापरा. जगामध्ये देश किती, तुम्हाला प्रश्न पडला, तुम्ही गुगलवर लिहा जगामध्ये देश किती, उत्तर येईल. पण आपलं लक्ष दुसरीकडे असतं, कारण आपण व्हॉट्सॲप खेळतो, आपले फेसबुकचे अकाउंट आहेत, आपले अजून काय काय आहेत मला सांगता येत नाही. परंतु मित्रांनो, मोबाईलचा उपयोग चांगल्यासाठी करा. आपली आई जर घरी 7 ते 9 सिरियल पाहत असली, काय असतं ते सिरियलमध्ये मुलींनो सांगा बरं? 7ला सिरियल सुरू झाल्या, कुणीतरी 2-3 बाया रडतात 9 वाजेपर्यंत, भयानक ते टी व्हीतल्या, आणि तिला पाहून आईसुद्धा रडते. तिला रडायचे पैसे मिळतात, ही फुकट रडते. आईला सांग ते बंद कर, ते रडारड बंद कर, कशाला ते लावतेस माझ्या पुढं, तुम्ही अजिबात पाहू नका. आईला करमणूक म्हणून पाहू द्या, तुम्ही ते पाहत बसू नका, तुम्ही वेळ वाया घालू नका. कारण आम्ही कर्मवीरांचे विद्यार्थी आहोत, आम्हाला हे परवडणारं नाही. आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये विज्ञान परिषद आहे, आम्ही विज्ञानाची कास धरलेली आहे. हे विज्ञान खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, चिचोंडीच्या हायस्कूलमध्ये अभ्यासिका सुरू असताना एकदा रात्री 10वीला आम्ही अभ्यासासाठी गेलो आणि स्लॅपवर आम्ही बसायचो. एक बल्ब लावलेला होता आणि स्लॅपवर आम्ही बसायचो. पुढे मागे प्रचंड रान होतं, दूरवर नदी होती. आणि एके दिवशी एक आश्चर्याची गोष्ट घडली. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मी पाहिलं, दूरवर नदीच्या बाजूला असे असंख्य दिवे चमकत होते, बारीक बारीक दिवे चांदण्यासारखे चमकत होते. मला समजेना हे काय, दिवाळी नाही की आकाश दिवे चमकावेत, आभाळ खाली आलं म्हणावं तर आभाळात चांदण्याचा पत्ता नाही, हे बारीक बारीक दिवे म्हणजे काय? मी मित्रांना म्हटलं, मला बारीक दिवे दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का? ते म्हटले, आम्हाला दिसत नाही, तुला काहीतरी भास होत असेल. पण माझ्या मनात ते पक्क बसलं की मला ते दिवे दिसले. मी घरी आजोबांना विचारलं, आजोबा मला रात्री 12-1च्या सुमारास प्रचंड अंधार असताना, अमावस्येची रात्र, मला ते बारीक बारीक दिवे दिसले, ते काय? आजोबा म्हटले, अरे तू ती भूताची मिरवणूक पाहिली का? ती भूताची मिरवणूक होती म्हणे, असे भूत टेंबे पेटून चालतात, ते तुला दिसले असतील. मी अजून घाबरलो, म्हटलं आता अभ्यासाला जायचंच नाही. पण माझ्या मनात ती शंका कायम राहील. आमचे सायन्सचे सर होते, भालसिंग सर, त्यांना मी विचारलं, भीतभीत विचारलं, म्हटलं सर मला हसतील, वेड्यात काढतील. म्हटलं सर, रात्री मी अभ्यासाला आलो त्यावेळेस मला असं दिसलं. ते म्हटले, बरोबर आहे, दिसू शकतं. त्याचं कारण असं आहे म्हणे, पूर्वी साथी यायच्या, पटकी यायची, प्लेग यायचा, त्यांना असंख्य माणसं मरायची, युद्धात असंख्य माणसं मरायची. मग इतके माणसं कुठं पुरायचे, कुठं जाळायचे? म्हणून त्यांना गावच्या शिवेवर खड्डा खांदायचे आणि त्यात सगळे ते प्रेत पुरून टाकायचे. ते प्रेत खाली पुरलेले, त्यांच्या हाडातला फॉस्फरस कधी कधी वर येतो, त्याचा काळोखाशी संयोग होतो आणि तो चमकतो. तुला ते चमकताना दिसलं असेल, त्यालाच आपल्या ग्रामीण भाषेत भूताची यात्रा निघाली, भूताची मिरवणूक निघाली असं म्हणतात. हे सायन्स आहे. त्या शिजला की नाही, ही जादू आहे. तुमच्यासारख्या एका तरुणाला शंका आली, कारण ही कशी जादू आहे? गरम पाण्यात तांदूळ टाकल्याबरोबर भात कुठं शिजतो का? त्या मुलानं शोध लावला आणि मग त्याला समजलं त्या तांदूळाला चुनकळी लावलेली होती आणि ती चुनकळी लावल्यामुळं त्या पाण्यात पडल्याबरोबर ती चुनकळीची प्रचंड तापायची, त्याचा भात व्हायचा आणि तो साधू महाराज लोकांना फसवायचा. यामागं सायन्स आहे. म्हणून आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये विज्ञान परिषदेला खूप महत्त्व आहे. अण्णांनी सांगितलं की तुम्ही विज्ञानाकडे लक्ष द्या, आमच्या अंगी विज्ञान आलं पाहिजे. हे मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टी असेल, हे विज्ञानाचे आविष्कार आहे. म्हणून आम्हाला प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडले की संशोधक वृत्ती निर्माण होते. न्यूटनला प्रश्न पडला, काय प्रश्न पडला? झाडावरून काय पडलं? सफरचंद पडलं, खाली पडलं. ते खालीच का पडलं?
तुम्ही हसला असाल, अरे खालीच का पडलं, ते खालीच पडणार. पण ते का पडलं इतरांना तो प्रश्न नाही आला, न्यूटनच्या मनात तो प्रश्न आला. आणि मग न्यूटनला समजलं या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे म्हणून सफरचंद खाली आला. ते आधी गुरुत्वाकर्षण होतच, पण न्यूटननं त्याचा शोध लावला. अशी नजर आपली तयार झाली पाहिजे. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडतात का? पडले पाहिजे. आता आम्हाला सगळ्याला फेटे बांधले, तुम्हाला प्रश्न पडला नसेल, पाहुणे आहेत फेटे बांधले, पण सगळ्यांनी फेटे काढले कारण गरम होतंय. मीच का काढला नाही, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. का काढला नसेल समजलं ना? समजलं असेल का काढला नाही, तुम्ही उत्तर शोधा. पण आम्हाला हे प्रश्न पडले पाहिजे, बारीक सारीक गोष्टीचे प्रश्न पडले पाहिजे. सगळ्यांनी फेटे काढले, यांनीच का नाही काढला? यांना असं वाटतं का मी पाटलासारखा दिसतो वगैरे? तुम्ही म्हणाल ते खोटं आहे, ते काय तसे दिसत नव्हते. पण आता तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे, कारण आजूबाजूला खूप प्रश्न आहेत. तुम्हाला काही प्रश्न पडायला नको. रावणाला 10 तोंड होते, मग तो कोणत्या तोंडाने जेवत असेल हा प्रश्न नको. हे असे प्रश्न पडायला नको, आजूबाजूचे प्रश्न पडा. नाही, कुत्र्यावरच्या लशीचा शोध लावला लुई पाश्चरनं. त्याचा एक मित्र पिसाळलं कुत्रं चावला आणि मेला. लुई पाश्चरनं शोध घेतला, माझा मित्र पिसाळलं कुत्रं चावून मेला. का मेला? कुत्रं चावल्यावर माणूस मरतो का? मग त्याचे नख घुसल्यामुळं तो मेला का? बरं, आपल्या अंगात खिळा घुसतो, मग माणूस का मरत नाही? मग त्याचे ते अंकुचीदार दात आहेत, ते दात घुसल्यामुळं माझा मित्र मेला का? नाही, कारण अंकुचीदार खिळा घुसल्यावर मरत नाही, दात घुसल्यावर कसा मरेल? बरं, लाळेनं मरतो का? अनेकदा कुत्रा आपल्याला चाटतो, मग आपण का मरत नाही? म्हणजे लाळेमुळं मरत नाही. मग माझा मित्र का मेला? त्या लुई पाश्चरच्या डोक्यात हा प्रश्न उभा राहिला. मग त्यानं असा विचार केला, त्या लाळेत काहीतरी जंतू असेल, आपल्याला त्याचा शोध लावायचा. मग त्यानं सगळ्या मित्रांना पत्र पाठवले, त्यावेळेस मोबाईल नव्हते, की तुम्हाला कुठं पिसाळलं कुत्रं दिसलं तर त्याची लाळ धारण मला पाठवा. आता मित्र म्हटले का आम्हाला पिसाळलं कुत्रं चावलं का लाळ धरायला? ते आम्हाला तसं ठेवणार आहे का? त्याला वेड्यात काढायला लागले. हा उठायचा आणि कुत्र्यामागं पळायचं. पिसाळलं कुत्रं दिसलं की पळायची. याची अहो त्याची बायको, त्याचं लग्न झालेलं सगळं गाव हसायला लागलं. त्याची बायको म्हटली अहो असं काय करतो, उठून कुत्र्यामागच पळताय? सगळं गाव मला हसतंय की तुम्ही वेडे झालात की काय. संशोधक वेडेच असतात. त्यानं शेवटी पिसाळल्या कुत्र्याची लाळ शोधली, शोध लावला आणि पहिलं श्वान दंश प्रतिबंधक लस तयार केली. कुत्रा चावला की ही लस द्या म्हणजे माणूस मरत नाही. हे लुई पाश्चरने आपल्यावर केलेले फार मोठे उपकार आहेत. हा शोध फक्त एका वेडेपणामुळे लागला. म्हणून आपण शोध लावण्यासाठी वेडे झालेलो पाहिजे. कर्मवीरांनी आपल्याला हेच शिकवलंय की शिक्षण म्हणजे काय. कल्पना चावलासारखी मुलगी तुमच्यासारखी मुलगी आहे, तिच्या मनात कायम यायचं ती विमानाकडे पाहायची. मला असं विमानात बसायचं, मला वैमानिक मी झाले पाहिजे. हरियाणा सारख्या छोट्याशा गावात छोट्याशा शाळेत ती शिकली. पुढं हट्टानं वडिलांमागे लागून अमेरिकेला गेली आणि तिची निवड झाली नासामध्ये. कोलंबिया नावाचं ते यान, त्यामध्ये 4 अंतराळवीर होते आणि ती स्वतः होती पहिली महिला अंतराळवीर आपल्या भारतात जन्म घेतलेली. ते कोलंबिया यान पृथ्वीला असं वेढा घालायचं आणि ते वेढा घालताना ती दाखवायची त्या शास्त्रज्ञांना, हे पहा हा माझा भारत आहे, त्याची पांढरी रेषा दिसते तो हिमालय आहे आणि तिथंच कुठेतरी शेजारी माझं गाव आहे. तिला अभिमान वाटायचा. ते यान फिरत राहिलं, कारण तुम्हाला माहित आहे यानामध्ये गुरुत्वाकर्षण नसतं, फक्त पृथ्वीवरच गुरुत्वाकर्षण असतं. तिथं जर पावाचा भोगा केला तर तो भोगा उडतो यानामध्ये. पाणी सुद्धा असं पिता येत नाही, कारण पाण्याचा तांब्या जर आपण उपडा केला तर पाणी सुद्धा खाली पडत नाही, कारण गुरुत्वाकर्षण नाही. मग पाणी प्यायचं ते सुद्धा तोंडाला लावून विशिष्ट पद्धतीनं ओढायचं, त्यावेळेस पाणी पिता येतं. अंतराळवीर शिंकला तर ते कण खाली पडत नाही, असे हवेमध्ये तरंगलेले दिसतात. मग त्याला रुमालानं असं पुसावं लागतं. तिथं आंघोळ सुद्धा करता येत नाही, कारण गुरुत्वाकर्षण नाही. अशा ठिकाणी कल्पना चावला गेली. जगामध्ये तिनं भारताचं नाव काढलं, परंतु यान खाली येता येता ज्यावेळेस ते पृथ्वीच्या वातावरणात आलं त्यावेळेस प्रचंड उष्णता निर्माण झाली. ऑस्ट्रेलियापासून एक 60-70 किलोमीटर वर असताना ते पृथ्वीच्या हवामानात शिरलं, प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि त्या कोलंबिया यानाभोवती ज्या उष्णतारोधक फरशा लावलेल्या होत्या छोट्या छोट्या, जवळजवळ 35-36 हजार त्या फरशा, त्यातल्या काही फरशा निखळल्या असं म्हणतात. यानाचा स्फोट झाला. सकाळी 9-9:30ची वेळ आणि लोकांना फक्त आकाशातून एक लाल रेषा खाली येताना दिसली. संपूर्ण यान नाहीसं झालं. यान जरी नाहीसं झालं तर कल्पना चावलानं जगाला दाखवून दिलं की भारतामध्ये ही प्रतिभा आहे की आम्ही अंतराळवीर होऊ शकतो. तुमच्यासारखी मुलगी ग्रामीण भागातली, खेड्यात तुमच्यासारखी मुलं मोठमोठाले संशोधक झाले. मग त्यासाठी काय बंगल्यातच जन्मावं लागत नाही.